नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 24 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 22 जून 2026 पासून तैवानमध्ये सुरू झालेल्या 5 दिवसीय लष्करी सरावाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इमिजिएट कॉम्बॅट रेडीनेस एक्सरसाइज। तैवानच्या सैन्याने 22 जून 2026 रोजी संपूर्ण बेटावर 5 दिवसांची इमिजिएट कॉम्बॅट रेडीनेस एक्सरसाइज सुरू केली आहे। हा सराव 26 जून 2026 पर्यंत चालणार आहे। या युद्ध सरावात रणांगण तैनाती, संयुक्त लष्करी कारवाया, कमांड समन्वय आणि युद्धपूर्व तयारी यांचा समावेश आहे। 269th मेकॅनाइज्ड इन्फंट्री ब्रिगेडच्या तुकड्यांनी या सरावात सहभाग घेतला। CM-32, CM-33 आणि CM-34 क्लाउडेड लेपर्ड या चाकांवरील बख्तरबंद वाहनांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे। हा सराव मार्च 2025 मध्ये संरक्षण मंत्री वेलिंग्टन को यांनी सुरू केला होता। चीनच्या ग्रे झोन हॅरासमेंट म्हणजेच उघड युद्ध न करता दबाव निर्माण करणाऱ्या कारवाया यालाच म्हटलं जाते ग्रे झोन हॅरासमेंट, तर याला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। पुढील प्रश्न, अलीकडे अमेरिकेने भारतासाठी किती मूल्याचे लष्करी सहाय्य पॅकेज मंजूर केले आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, $482.2 दशलक्ष। युनायटेड स्टेट्सने भारतासाठी $482.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर मूल्याचे लष्करी सहाय्य पॅकेज मंजूर केले। हे पॅकेज भारतीय सशस्त्र दलातील AH-64E अपाचे हेलिकॉप्टर आणि M777A2 अल्ट्रालाइट होवित्झर यांच्या देखभाल व सहाय्य सेवांसाठी देण्यात आले आहे। अपाचे हेलिकॉप्टरसाठी मंजूर पॅकेजची किंमत $198.2 दशलक्ष आहे, तर M777A2 होवित्झरसाठी मंजूर पॅकेजची किंमत $230 दशलक्ष आहे। या सहाय्यात सुटे भाग, दुरुस्ती सेवा, प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि डेपोस्तरीय देखभाल यांचा समावेश आहे। ही प्रक्रिया अमेरिकेच्या फॉरेन मिलिटरी सेल्स या यंत्रणेद्वारे पार पडते। पुढील प्रश्न आहे, जल संरक्षित हरियाणा या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने किती कर्ज मंजूर केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रुपये 4,000 कोटी। वर्ल्ड बँकने हरियाणाच्या जल संरक्षित हरियाणा या प्रकल्पासाठी रुपये 4,000 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे। या उपक्रमाचा उद्देश पाण्याची उपलब्धता वाढविणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि हवामान बदलास अनुकूल विकास साधणे हे आहे। हरियाणा राज्याबद्दल बघा, तर हरियाणा राज्याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1966 रोजी। राजधानी आहे चंदीगड, अधिकृत भाषा आहे हिंदी आणि तेथील द्वितीय भाषा आहे पंजाबी। मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहेत आशीष कुमार घोष। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि कलेसर राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत ब्रह्मसरोवर, ज्योतिसर, शीतला माता मंदिर गुरुग्राम आणि भीमादेवी मंदिर संकुल। प्रश्न 4, लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा खेळाडू कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वैभव सूर्यवंशी। वैभव सूर्यवंशी याने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावून विश्वविक्रम प्रस्थापित केला। त्याने भारत ए विरुद्ध श्रीलंका ए त्रिराष्ट्रीय मालिकेच्या अंतिम सामन्यात केवळ 11 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले। हा सामना रंगिरी दांबुल्ला इंटरनॅशनल स्टेडियम येथे 21 जून 2026 रोजी खेळला गेला। यापूर्वी हा विक्रम कौशल्य वेरातने यांच्या नावावर होता। प्रश्न 5 आहे, अलीकडे कोणत्या देशाच्या नेत्याने पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, युनायटेड किंगडम। केअर स्टार्मर यांनी युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा जाहीर केला। 2024 मधील ऐतिहासिक निवडणूक विजयातून सत्तेत आल्यानंतर अवघ्या 2 वर्षात त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला। नवीन लेबर पक्षनेता निवडला जाईपर्यंत ते कार्यवाहक पंतप्रधान म्हणजेच केअरटेकर PM म्हणून काम पाहतील। पक्षातील वाढता असंतोष, घसरती लोकप्रियता आणि पुढील निवडणुकीत नेतृत्वाबाबत निर्माण झालेल्या शंका यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे। अँडी बोर्नहाम हे त्यांच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून आघाडीवर असल्याचे मानले जात आहे। पुढला प्रश्न, अलीकडे GI टॅग प्राप्त झालेली खुरासानी इमली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील मांडू परिसरातील खुरासानी इमलीला भौगोलिक मानांकन GI टॅग प्राप्त झाला आहे. खुरासानी इमली ही सामान्य चिंच नसून बाओबाब वृक्ष या आफ्रिकन वृक्षाचे फळ आहे. बाओबाब वृक्षाला मांडू इमली, गोरिला टॅमेराइंड, मंकी ब्रीड ट्री, अपसाइड डाऊन ट्री अशा नावानेही ओळखले जाते. या फळाला गोड आंबट चव असून ते पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे भोपाळ. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत श्री मंगूभाई छगनभाई पटेल. प्रमुख राष्ट्रीय उद्याने कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि पन्ना राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, खजुराहो मंदिर समूह, सांची स्तूप, चित्रकूट धाम आणि अमरकंटक. प्रश्न 7वा. 2025 मध्ये जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्वापर शिप रिसायकलिंग करणारा देश कोणता ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भारत. भारत 2025 मध्ये जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्वापर करणारा देश बनला. भारताचा जागतिक जहाज पुनर्वापरातील वाटा 35.4% इतका नोंदवला गेला. 2025 मध्ये भारताने 2.99 दशलक्ष ग्रॉस टन जहाजांचे पुनर्वापर केले. भारतातील जहाज पुनर्वापर उद्योगाचे प्रमुख केंद्र अलांग शिप रिसायकलिंग यार्ड जे जगातील सर्वात मोठ्या जहाज पुनर्वापर केंद्रांपैकी एक आहे. प्रश्न 8वा आहे. अलीकडे महर्षी सुश्रुत यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B, एडिनबर्ग. स्कॉटलँडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ एडिनबर्ग येथे महर्षी सुश्रुत यांच्या 90 किलो वजनाच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा कॉलेजच्या प्लेफेअर ऑडिटोरियममध्ये स्थापित करण्यात आला. हा पुतळा चेरू फॅमिली फाउंडेशनतर्फे दान करण्यात आला. पुतळ्याची निर्मिती तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथील कलाकाराने केली आहे. महर्षी सुश्रुत यांना भारतीय वैद्यकीय इतिहासात शस्त्रक्रियेचे जनक, फादर ऑफ सर्जरी म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुमारे 2600 वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरी संदर्भात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्याशी संबंधित प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे सुश्रुत संहिता हा आहे. याच प्रसंगी प्राध्यापक चंद्र चेरू यांनी महर्षी सुश्रुता अ कॉम्पिडियम फादर ऑफ सर्जरी हे पुस्तक सुद्धा प्रकाशित केले. प्रश्न 9वा आहे. अलीकडे भारतातील 28वा नवरत्न CPSE सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज दर्जा कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, CPCL, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला भारतातील 28वा नवरत्न CPSE दर्जा प्रदान करण्यात आला. यापूर्वी CPCLला मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या उन्नतीला मंजुरी दिली. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये CPCLची वार्षिक उलाढाल ₹59,400 कोटी इतकी नोंदवली गेली. नवरत्न दर्जामुळे कंपनीला सरकारची पूर्व परवानगी न घेता ₹1,000 कोटींपर्यंत गुंतवणूक करण्याचा अधिकार मिळतो. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. अलीकडे प्रथमच श्रीराम कथेचे आयोजन कुठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गुजरात लोकभवन, गांधीनगर. गुजरातमधील गुजरात लोकभवन येथे प्रथमच श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आचार्य देवव्रत यांनी केले. हा आठवडाभर चालणारा धार्मिक कार्यक्रम असून त्यामध्ये आचार्य कुलदीप महाराज श्रीरामांच्या आदर्शांचे विवेचन करणार आहेत. गुजरात स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. अधिकृत भाषा आहे गुजराती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राष्ट्रीय उद्याने बघा, गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.